नमस्कार मंडळींनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. महाराष्ट्रातील 7/12 उतार्यावर किंवा जमीन अभिलेखात नाव स्पष्टपणे नोंदलेले नसल्यामुळे फार्मर आय डी मिळण्यात आता अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा एक निर्णय घेतलेला आहे. राज्यात अशा सुमारे 2.31 लाख शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आता प्रशासनाकडून माहिती गोळा करून पुढील आता कारवाई यामध्ये केली जाणार आहे. ओके, आता याबद्दलची जर पहिली अपडेट बघितली आपण तर नेमका निर्णय काय झालेला आहे. ओके, आता ज्या शेतकऱ्यांचे नाव 7/12 उतार्यावर किंवा इतर हक्क या रकान्यात स्पष्टपणे नोंदलेले नाही आहे अशा शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती संकलित करण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग फार्मर आय डी मिळवून देण्यासाठी जमीन अभिलेखातील अडचणी ज्या आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. म्हणजेच की फक्त 7/12वर नाव नसल्यामुळे शेतकरी सरकारी कृषी योजनांपासून वंचित राहू नये हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. ओके, आता जर आपण याबद्दलच दुसरा जर पॉईंट बघितला तर किती शेतकरी यामध्ये अडचणीत आहेत हे जर बघितलं आपण तर सरकारच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार सुमारे 2.31 लाख शेतकऱ्यांना फार्मर आय डी तयार करताना अडचणी येत आहे. जमिनीच्या नोंदी, वारस नोंद, मालकी हक्क किंवा इतर अभिलेखांमधील त्रुटींमुळे ही जी समस्या आहे ती निर्माण झालेली आहे. ओके, तसेच आता अडचण जी आहे ती नेमकी कुठे येते. ओके, आता अनेक शेतकरी प्रत्यक्षात शेती करत असले तरीही त्यांच्या नावाची जी नोंद आहे ती जमीन अभिलेखात योग्य पद्धतीने झालेली नसते. उदाहरणार्थ समजा जमीन वडिलांच्या नावावर आहे मात्र शेती करणाऱ्या मुलाचे नाव 7/12वर आलेले नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष शेती करणाऱ्या व्यक्तीला फार्मर आय डी तयार करताना अडचण येऊ शकते. ओके, आता जर नंतरचा एक पॉईंट आहे महत्त्वाचा तो म्हणजेच की आता मृत जमीनधारकांच्या नोंदीचाही यामध्ये प्रश्न आहे. तो म्हणजेच की आता या 2.31 लाख प्रकरणांमध्ये सुमारे 50,000 प्रकरणी जी आहे ती मृत जमीनधारकांच्या नोंदी ज्या आहेत त्या अद्ययावत न झाल्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच की जमीनधारकाचा मृत्यू झालेला आहे परंतु जमीन अभिलेखात त्यानंतरची वारस नोंद किंवा संबंधित बदल जो आहे तो पूर्ण झालेला नाही आहे. यामुळे पुढील पिढीतील प्रत्यक्ष शेतकऱ्याला फार्मर आय डी मिळवताना अडथळा येतो. ओके, तसे आता काही शेतकऱ्यांच्या जमिनी देवस्थान, इनाम, वतन किंवा कबुलाईतदार प्रकरणातील असल्यामुळे फार्मर आय डी जी आहे ती तयार करण्यात अडचणी येत आहेत. आणि या जमिनींच्या नोंदी सामान्य जमीन नोंदींपेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या असल्यामुळे प्रशासनाला त्यांची स्वतंत्रपणे तपासणीसुद्धा करावी आता लागणार आहे. ओके, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी देवस्थान, इनाम, वतन किंवा कबुलाईतदार ओके या प्रकारातील असल्यामुळे फार्मर आय डी तयार करताना काही काही ठिकाणी आता अडचणी येत आहेत. आणि या सर्व जमिनींच्या ज्या नोंदी आहेत त्या सामान्य जमीन नोंदींपेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या असल्यामुळे आता प्रशासनाला त्याची स्वतंत्रपणे वेगळ्या पद्धतीने तपासणी आता यामध्ये करावी लागणार आहे. तसेच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. आणि या प्रकरणांची माहिती गोळा करून 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि यासाठी सर्व जिल्ह्यांसाठी एक समान नमुना तयार करून माहिती संकलित केली जाणार आहे. ओके, तसे आता याबद्दलची नंतरची अपडेट म्हणजेच की फार्मर आय डी मिळाल्यानंतर नक्की फायदा काय होणार. ओके, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे अनेक शेतकरी मंडळींचा. फार्मर आय डी म्हणजेच की शेतकऱ्याची डिजिटल कृषी ओळख. ओके, आणि ही जी ओळख आहे ती ही ओळख कृषी योजनांची शेतकऱ्याची माहिती जोडण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. फार्मर आय डीमुळे पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज, कर्जमाफी आणि विविध सरकारी कृषी योजनांचा लाभ मिळवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुलभ होऊ शकते. मात्र फार्मर आय डी मिळाला म्हणजे आपोआप कर्जमाफी किंवा आर्थिक मदत मंजूर होते असाही अर्थ याचा होत नाही आहे. ओके, संबंधित योजनेची स्वतंत्र पात्रता पूर्ण करणे सुद्धा आवश्यक राहणार आहे. ओके, तसे आता नंतरची एक अपडेट आहे ती म्हणजेच की देवस्थान, इनाम, वतन किंवा कबुलाईतदार जमिनीवर प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी सरकारी योजनांपासून वंचित राहू नयेत यासाठी आता विशेष अर्ज आणि पडताळणी प्रक्रिया तयार करण्याचा प्रयत्न सुद्धा यामध्ये केला जाणार आहे. ओके, तसेच तांत्रिक किंवा जमीन अभिलेखातील अडचणींमुळे फार्मर आय डी तयार होत नसेल तर संबंधित कागदपत्रांच्या आधारे पात्रता तपासण्याची प्रक्रिया करण्याचा सुद्धा यामध्ये विचार आहे चालू. ओके, तसे आता या प्रकरणांच्या अडचणींचे उदाहरण म्हणून तुम्ही बघू शकता की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1207 शेतकऱ्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये. आणि या शेतकऱ्यांना जमीन नोंदींशी संबंधित कारणामुळे फार्मर आय डी मिळण्यात अडचणी आल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. ओके, आता पुढे काय होणार याविषयी जर सांगायचं झालं तर
आता जिल्हाधिकारी स्तरावर अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती गोळा केली जाणार आहे. 15 दिवसांमध्ये अहवाल, त्यानंतर जमीन नोंदीची तपासणी होणार, त्याच्यानंतर आवश्यक दुरुस्ती आणि पडताळणी होणार आणि नंतर पात्र शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी मिळवण्याची प्रक्रिया ही अशा पद्धतीने पुढील कारवाई होण्याची आता यामध्ये शक्यता आहे. ओके, आता शेतकरी मंडळींसाठी या संपूर्ण अपडेटमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 7/12वर नाव नाही म्हणून सरकारी योजनांचा लाभ कायमचा बंद होणार नाही आहे आणि सरकारने अशा प्रकरणांची स्वतंत्र माहिती घेऊन अडचणी दूर करण्याची प्रक्रियासुद्धा आता सुरू केलेली आहे. राज्यातील सुमारे 2.31 लाख शेतकऱ्यांसाठी हा जो निर्णय आहे तो महत्त्वाचा ठरू शकणार आहे. मात्र पुन्हा एकदा शेतकरी मंडळींनो लक्षात ठेवा, 2.31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा 2 लाखांची थेट मदत मंजूर झाली आहे असेही म्हणता येणार नाही आहे. या शेतकऱ्यांना फार्मर आय डी आणि सरकारी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या जमीन अभिलेखाच्या अडचणी दूर करण्याची प्रक्रिया यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.